हे पहा मंडळी, आज आम्ही आलो आहो गावी आणि आमच्या गावाकडच्या या शेळ्या आणि ह्या लहान लहान असे कोंबडीचे पिल्ल कोंबडी दिसले का कसे आहे. हे असं असतं गावी आल्यावर पाहायला. आणि त्यानंतर आम्ही थोडंफार असं फिरलो, गावी आलो होतो पाहुण्यांकडे. देवा तुमच्याशी बोलतोय आता हिंदी मध्ये. अभी देवेश क्या करेगा? नारियल फोड़ा है अभी इधर से आएगा ये नारियल पानी ऐसा ये देखो नारियल पानी है कैसा आ रहा है। हाँ 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 अभी देवेश पिएगा नारियल पानी। देखो उसके एक्सप्रेशन। नाव काय? मुर्गी तो टाइगर ये रोज एक मुर्गी खाता है। वो भी घर के खाता है, बाहर वालों की नहीं। दादा गेलाय. जे देवश्रीला आहे ना, ट्रॅक्टर मध्ये बसायचं होतं म्हणून ती मामांच्या मागे लागली होती. त्याचे पप्पा खोबरं काढत होते. हे बघा, खूप नारळ फोडले होते आज. आणि हे आमची बाग आहे आणि इथे आहे ना नारळ ठेवायला गेली होती गुड्डी आणि ती खूप लाजत होती व ती घरातच निघून गेली. अरे हे टायगर टायगर अभी आराम कर हे असं लागतं मुलांना गावी गेल्यावरती खेळायला. हा होता त्यांचा ट्रॅक्टर आणि त्याला खूप ट्रॅक्टर आवडतो. पिताजी नारियल खा रहे और ये है नारियल का पेड़ हमारा. हम अभी आए हैं छुट्टियां मनाने गाँव. आज आहे आषाढी एकादशी, या निमित्ताने आम्ही उपवास पकडलाय. सगळे उपाशी आहेत सगळ्यापासून लहानांपासून मोठ्यांपर्यंत. आज होते आषाढी एकादशी बघा. असे असतात उपवास. अशा प्रकारे सगळ्यांनी उपवास पण पकडला होता आणि खात पण होते सर्वजण. आज काय तोंड चालूच होतं दिवसभर. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच उपवास धरला होता. अशा प्रकारे आम्ही निरोप घेत होतो. परत मुलांना काही पाय निघतच नव्हता, जावंसं वाटत नव्हतं. आजींना वगैरे बाय बाय करायला सांगितलं. पहा चेहरे, जायचं नाही म्हणून कसा करत होता. परत काय म्हणतो पहा. त्यांना असं गावी गेलं की जावंसं वाटत नाही. तिथून पुढे आम्ही वाटेला लागलो आणि मग आम्ही निघालोच होतो. आणि आणखी एक पाहुणे होते पुढे, सासूबाईंच्या बहीण होत्या मोठे, त्यांच्या घरी पण जायचं होतं. हा गावाकडचं निसर्गरम्य वातावरणात पहा कसं असतं. सुख म्हणजे काय हे नक्की पहा, अनुभवायला पण मिळतं तिकडे गेल्यावरती. डोळ्याचे पारणं फिटण्यासारखे दृश्य असतात, आहे की नाही. इथे आम्ही पाहुण्यांकडे पोहोचलो. त्यांच्या इथं पण शेळ्या वगैरे होत्या. मुली बाहेर बसल्या होत्या वरांड्यात फोर्स मध्ये. मुलींनी आम्हाला पाहिलं, आजी आजोबांना सांगायला आत गेल्या होत्या. त्यांची मम्मी हॉस्पिटलला गेली होती. आणि मग नंतर मम्मी आली होती तिची. मग मी बाहेर आले होते. मुलं खेळत होती सगळे, लहान लहान पोरांचे गेम चालू होते. गावी गेलं की बॅट बॉल, झोका, बरंच काही खेळायला मिळतं मुलांना. मनसोक्त खेळतात. ही होती त्यांची लहान मुलगी त्रिशा. हे पहा काकांसोबत कसा खेळ चालू होता त्याचा.
खूप छान खेळायला मिळतं, मनसोक्त त्यांना बागडायला मिळतं. पप्पा गावी काय असतं, हेच असतं सर्व, त्यामुळे गावी आवडतं मुलांना जायला. आणि आमच्या गावी खूप असं माणसं आहेत ना, सगळे माणुसकीचे असल्यासारखं, प्रेमही तेवढंच करतात. तिथून पुढं मग आम्ही निरोप घेतला, निघालो. मग आम्ही व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब